3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात जालना न्यायालयाचा जलद निकाल. आरोपीला 50,000चा दंड, पीडितेला 3 लाखाची भरपाई. 22 दिवसात चार्जशीट दाखल, 57 दिवसामध्ये आजन्म कारावासाची शिक्षा. जालन्यातील 3 वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांच्या जलद तपासामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 22 दिवसामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, तर अवघ्या 57 दिवसामध्ये न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणी आज शुक्रवार रोजी पोलीस प्रशासन आणि सरकारी वकील यांच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 10 जून 2026 रोजी शहरामध्ये एका 3 वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आरोपी दुचाकीवरून घेऊन गेला होता. यानंतर या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक करून तपासाला वेग दिला. विशेष तपास पथकाच्या माध्यमातून तपास पूर्ण करत 22 दिवसांमध्ये न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण होत अवघ्या 57 दिवसांमध्ये आरोपीला दोषी ठरवून नैसर्गिक जीवनापर्यंत कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच आरोपीला 50,000 रुपयांचा दंड, तर पीडित चिमुकलीला शासनाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जलद तपास आणि जलद न्यायामुळे गंभीर गुन्ह्यातील पीडितेला वेळेत न्याय मिळाला अशी भावना व्यक्त होत असून या प्रकरणातील तपास आणि कारवाईबाबत सरकारी वकील ॲडव्होकेट वर्षा मुकीम, ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे, पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी या प्रकरणाची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. मी ॲडव्होकेट बाबासाहेब इंगळे, जिल्हा सरकारी वकील, जालना. या प्रकरणातील गुन्हा हा दिनांक 11/6/2026 रोजी दाखल झाला होता आणि 4/7/26 रोजी माननीय न्यायालयामध्ये या प्रकरणातील दोषारोपपत्र दाखल झाले. त्यानंतर एकूण 22 सुनावण्या निकालाच्या तारखेपर्यंत या प्रकरणात झालेल्या आहेत. 6/8 म्हणजे कालच्या तारखेला या प्रकरणामध्ये न्याय निर्णय आलेला आहे. म्हणजे फक्त इफेक्टिव्ह हिअरिंग्स या 15 झाल्या आणि 15 हिअरिंग मध्ये जो आहे या प्रकरणात जो आहे निकाल आलेला आहे. आता सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे, एसडीपीओ सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे कदाचित जिल्ह्यातील एवढा लवकर संपणारा हा पहिला खटला असेल. हे करत असताना विशेष पोक्सो न्यायालयामध्ये प्रस्तुतचा खटला हा चालला. त्या ठिकाणी असलेले आमच्या स्पेशल पीपी मुकीम मॅडम यांनी या खटल्यातील विटनेसेस घेतले. हा खटला त्यांनी हा संपूर्ण कंडक्ट केलेला आहे. हे करत असताना जे काही भौतिक पुरावे असतील, रासायनिक पुरावे असतील, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतील, अशा साक्षीदारांचे जबाब जे आहे माननीय न्यायालयासमोर घेतलेले आहे. आणि उल्लेख केल्याप्रमाणे अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता आणि त्या कारणामुळेच कदाचित सर्वांना वाटलं असेल की हा फास्ट ट्रॅकवर आपला हा खटला चालला पाहिजे आणि तो खटला चाललाही. आणि जे वेळेत, निर्धारित वेळेत हा निकाल यायला पाहिजे होता, अपेक्षित होतं. सर्व SIT ज्यांनी हा इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांना अपेक्षित होतं. त्या पद्धतीनं जे आहे लवकरात लवकर यामध्ये न्याय निर्णय आलेला आहे. आता प्रत्यक्ष साक्षीदार किंवा खटला कशा पद्धतीने चालला तर स्पेशल पीपी मुकीम मॅडम त्या बाबतीत आपल्याला विशद करतील. आताच माझ्या पूर्वजांनी सांगितलं, त्यांनी फास्ट ट्रॅकवर चाललेला 57 दिवसातील न्याय निर्णय मिळालेली ही केस, म्हणून ही युनिक केस आहे असं तुम्हाला आतापर्यंत माहित झालेलं आहे. माझी जबाबदारी आहे की प्रत्यक्ष काम करत असताना कशा पद्धतीने न्याय निर्णयापर्यंतची वाटचाल झालेली आहे. एकूण 57 दिवसामध्ये म्हणजे FIR दाखल झाल्यापासून 57व्या दिवशी जजमेंट पास झालेलं आहे. जजमेंटचे स्वरूप असं आहे की पोक्सो ऍक्टच्या सेक्शन 6 मध्ये आरोपीला त्याच्या नैसर्गिक जीवनापर्यंतची, ज्याला आपण आजन्म असं म्हणू शकतो, टिल हिज नॅचरल लाईफ इम्प्रिझनमेंट हा आदेश मिळालेला आहे. आणि मनोधैर्याची जी स्कीम आहे त्यामध्ये व्हिक्टिमला 3 लाख रुपये कॉम्पन्सेशन. ती कशासाठी तर तिचं औषधोपचार, तिचं पुनर्वसन या गोष्टींसाठी. ती शासकीय मदत आहे, कोर्टाचा त्यामध्ये सहभाग नसतो, पण शासनाने ही जी स्कीम आहे त्यामधून ती कॉम्पन्सेशन तिला दिली जाते. आणि कोर्ट जजमेंट मध्ये
50,000 रुपये जो आरोपीला दंड वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये झालेला आहे तो सुद्धा पीडित मुलीला द्यावा असा आदेश झालेला आहे. आता हे सगळं प्रकरण चालवत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की फास्ट ट्रॅक म्हणत असताना मेरिट मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही. मेरिट म्हणजे कायद्याच्या तत्वानुसार जेवढ्या गोष्टी सिद्ध करणं आवश्यक आहे तेवढ्या पूर्ण प्रॉसिक्युशनला सिद्ध करता आल्या. प्रॉसिक्युशन म्हणजे फिर्यादी, पोलीस, सरकारी वकील ही सगळी चैन आणि ह्या सिस्टीमच्या डिव्होशननी हा निर्णय होऊ शकलेला आहे. आणि सगळ्यात जास्त श्रेय येतं जज लोकांना, कारण तुम्हालाही माहिती आहे ज्युडिशियल माइंड त्यांचा व्ह्यू हा जजमेंट येण्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि केसमध्ये जर बघितलं तर 3 वर्षाची मुलगी व्हिक्टीम आहे, त्यानंतर ती स्पेशल चाइल्ड आहे, तिची डेव्हलपमेंट डिले असलेली आहे, तिला ट्रीटमेंटही चालू आहे आणि अगदी अचानक घराच्या जवळून तिला उचलून नेलं गेलं आणि अर्ध्या पाऊण तासाच्या दरम्यान तिच्या घरचे तिला शोधत असताना ती तिच्या नशिबाने आई वडिलांच्या काहीतरी देवाच्या पाठिंब्याने ती मिळाली मुलगी. शोधण्यामध्ये जर थोडा विलंब लागला असता तर पुढे कदाचित सिरियस काही गोष्टी आपल्या समोर आल्या असत्या, पण ते ईश्वराची करणी म्हणा, त्या मुलीचं नशीब म्हणा किंवा जालना जिल्ह्याचं एक सद्भाग्य म्हणा की ती मुलगी जिवंत मिळाली. मग तिचं मेडिकल, तिची ट्रीटमेंट यामधून ती हळूहळू रिकवर पण झाली. परंतु आरोपीने जे कृत्य केलं होतं ते खूप माणुसकीला काळीमा लावणार होतं, कारण 3 वर्षाच्या इनोसेंट मुलीला, स्पेशल चाइल्डला आणि सेक्शन 6 म्हणजे ऍग्रिवेटेड पेनिट्रेटिव्ह असॉल्ट, आपल्या पूर्वीच्या IPC मध्ये रेपची जी केस आहे ती सुद्धा आरोपी विरुद्ध सिद्ध झालेली आहे. आणि त्यामुळे या केसचं गांभीर्य जेवढं आहे तेवढंच लवकरात लवकर न्याय मिळाला ही खूप चांगली गोष्ट आहे. सरकार पक्षाच्या वतीनं एकूण 25 साक्षीदार तपासलेले आहेत. 25 साक्षीदारामध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे CCTV फुटेजचे तपासणीचे विटनेस. त्यामध्ये एका CCTV फुटेजला 4 विटनेस होते. म्हणजे जो टेक्निशियन आहे तो पंचनामा केलेला होता, ते पंच ज्याने ते प्रत्यक्ष पाहिलं तो, आणि तपासी कामलदार, पिंक मोबाईल पथक. आता वरिष्ठ तर सोबत होतेच सगळे, पण वनवे साहेबांनी सुद्धा पंचनाम्यांची सिक्वेन्स वगैरे पंच सगळे व्यवस्थित झालेलं होतं आणि म्हणून मग विदाऊट बेनिफिट ऑफ डाऊट ही फॅक्ट कोर्टासमोर आलेली आहे आणि त्यामुळे मग हा निर्णय मिळालेला आहे. निर्णय चांगला लागला वाईट लागला हे मला माहित नाही, पण मला एक गोष्ट माहिती आहे की समाजामध्ये विनाविलंब तक्रार दाखल होणं, तक्रार दाखल झाल्यानंतर तपासाची गती, चैन ही व्यवस्थित येणं आणि त्यानंतर ती केस व्यवस्थित न्यायाधीशांसमोर मांडली जाणं, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी या केसमध्ये झालेल्या आहेत. आणि न्याय निर्णय तर आपल्याला आता जजमेंटची कॉपी किंवा प्रेस नोट मिळणारच आहे. त्यामुळे मग एकंदर 25 साक्षीदारांच्या तपासामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या महत्वाच्या पुराव्यानुसार ही केस सिद्ध झालेली आहे. आता जेव्हा खूप चांगलं होतं ना तेव्हा पेशातले वाटेकरू आपल्याला, म्हणजे ज्यांच्यामुळे ही केस व्यवस्थित चालल्या गेली त्यांचा तर उल्लेख असतोच. फिर्यादीने फिर्याद व्यवस्थित दिली, आजूबाजूच्या लोकांनी नीट बघितलं, पोलिसांनी तपास खूप चांगल्या पद्धतीने लवकर केला, तरी सगळे मुद्दे व्यवस्थित येतील या पद्धतीने व्यवस्थित तपास केला, केस व्यवस्थित मांडल्या गेली, निर्णय पण छान आला. त्यामुळे खूपदा काय होतं की समोर असलेले लोक दिसायला लागतात, पाठीमागचे लोक, त्यांनाही आपण श्रेय दिलंच पाहिजे, पण ही श्रेय देण्याची कॉन्फरन्स नाहीये, ही कॉन्फरन्स आहे या पद्धतीचे गुन्हे कमी होण्यासाठी या शिक्षेची माहिती समाजाला होणं, आणि शिक्षेची माहिती झाली की आरोपींवर थोडा वचक राहील. आणि डिटरंट थेअरी जी आहे IPC मधली, की भीती वाटल्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण कमी आणि पीडित लोकांना न्याय मिळणं, या दोन्ही गोष्टींच्यासाठी आपण ही कॉन्फरन्स आज बोलावलेली आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं म्हणजे मीडियाचं खूप सपोर्ट असेल ना तर समाज खूप चांगल्या पद्धतीने सुदृढ समाज होईल, गुन्ह्यांचं प्रमाण आपोआप कमी होईल, त्यामुळे चांगल्या गोष्टींचा प्रसार, वाईट गोष्टींना थोडासा विरोध आणि नेहमी प्रामाणिकपणे व्यवस्थित आपल्यावर असलेली जबाबदारी कायदेशीरपणे चांगली पार पाडणं, हे सगळ्या गोष्टी या केस चालवत असताना न्यायालयात लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी काम केलेल्या सगळ्या टीमचे मनपूर्वक आभार आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मलाही थोडंसं काम करता आलं, त्यामुळे ईश्वराची प्रार्थना. ऍडव्होकेट वर्षा लक्ष्मीकांत मुकीम, पोक्सो कोर्टासाठी स्पेशल PP म्हणून माझी अपॉइंटमेंट आहे. धन्यवाद.